श्री कृष्णा. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आपण काही दिवसापासून उपदेशामृत घेतो आहे. तो उपदेशामृतचा पहिला शब्द झाला वाच्यो वेगम, म्हणजे आपण मनुष्य खूप बडबड करत आहे. आज आहे मनसा क्रोध वेग. मनावर कसं नियंत्रण ठेवायचं. ह्या जगामध्ये ज्या काही समस्या असतात, तर आपल्याला वाटतं समस्याचं मेन कारणीभूत आपल्या परिवारातले लोक आहेत. ऑफिसमध्ये असेल, शेजारी पाजारी असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल. पण आपल्या दुःखाचं किंवा आपल्या समस्याचं कारण बाहेर कोण नाही आहे, तर आपल्या हृदयामध्ये असलेलं मन आहे. म्हणून ग्रंथकार विशेष करून आणि आचार्य वर्ग खूप सुंदर सांगतात की आपलं मन संकल्प आणि विकल्प करते. चांगल्या गोष्टीसाठी संकल्प करते आणि विकल्प हे नको आहे हे पाहिजे. आणि दिवसभर आपली जी काही कार्य चालतात त्या संकल्प विकल्पामध्ये मन काय करत आहे, ह्या दोन्हीमध्ये राहते. जे मनाला चांगलं वाटते त्याला मन म्हणते हे कर, आणि जे मनाला चांगलं वाटत नाही ते नको करू. अख्खा आपली जी बॉडी आहे ती बॉडी आपल्याला कोण फिरवत आहे, तर मन फिरवत आहे. म्हणून इथे या संकल्प विकल्पाचं जे मन आहे त्याच्यामधून आपण कसं बाहेर निघालं पाहिजे. कारण हे जर नाही निघालं तर हे मन काय करत आहे, मन इंद्रिया आणि नियंत्रित करणं खूप महत्त्वाचं असते. जोपर्यंत मन नियंत्रित होत नाही तोपर्यंत इंद्रिय निग्रह होत नाही. आणि मेन कारण काय आहे, इंद्रिय नियंत्रित नसल्यामुळं मनुष्य आपल्या जीवनामध्ये वाद, तणाव, भांडण किंवा जे कलह येतं ते निर्माण करत असतं. म्हणून इथे विशेष करून जे इंद्रिय येतं, इंद्रियांचं काही नाही, पण ते इंद्रियांना जे काही नाचवलं जातं आहे ते इंद्रिय काय करा, मन नाचवते ते इंद्रियांना. जसं तुम्ही एखादा रथ पाहिला असेल, त्या रथाच्या जो घोडे असतात ते घोडेची तुलना केलेली इंद्रियांशी केलेली आहे. आणि जो सारथी बसलेले त्याची तुलना केलेली बुद्धीशी. आणि लगाम आहे तो मनाच्या हातात आहे. आणि सारथी कसा असेल, सारथी आपलं प्रवासी आहे तो कोण आहे, बुद्धी आहे. आणि मनाच्या हातात नाही का लगाम दिलेले आहे. तर ती इंद्रिय त्या जर लगाम मोकळा सोडला तर ते इंद्रिय कुठे घेऊन जाते, घोडे कुठे घेऊन जातील. तसं मन आपल्या हातात नसेल तर इंद्रिय आपल्याला कुठे घेऊन जातील काही गॅरंटी नाही. म्हणून इथे ह्या संकल्प विकल्प याच्यातून बाहेर निघून भगवंतसुद्धा याच्यातून निघण्याचा मार्ग सांगतात. अर्जुनानं हाच प्रश्न विचारला होता की भगवंता, ह्या जगामध्ये सगळ्याला मी नियंत्रित करू शकतो, पण माझ्या मनाला चंचल ही मन कृष्णा परमार्थी बलवडता. माझं मन अतिशय चंचल आहे, परमार्थी आहे म्हणजे हट्टी आहे, आणि बरळ धुरम म्हणजे अतिशय शक्तिशाली आहे. अशा मनाला मी काय केलं पाहिजे. कारण की अर्जुन म्हणतो मी वायूला पण कंट्रोल करू शकतो, मोठमोठ्या महारथीला सुद्धा मी पराजित करू शकतो, पण माझ्या मनाला कंट्रोल करू शकत नाही. तर भगवंत म्हणतात अर्जुना बरोबर आहे, ते मन असं सहजासहजी नियंत्रित होत नाही. पण त्यासाठी काय, दोन गोष्टी सांगतात. अभ्यासून कौंतेय वैराग्याची युक्त आहे. अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आणि जर तो अभ्यास नाही केला तर शास्त्र सांगतं हे मन आहे ना एवढं डेंजर आहे. मनसा वेगम सांगितलेलं आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. आध्यात्मिक जीवन असो का भौतिक जीवन असो, मन हे नियंत्रित पाहिजे. नाही तर ह्या मनाची तुलना आपल्या शास्त्रामध्ये माकडाशी केलेली आहे. एक सुंदर श्लोकामध्ये म्हणतात मर्काटस्य सुरापानं मध्ये वृषकदंशनम तत्मध्ये भूतसंचारम यद्वा गत्वा भविष्यंती. जर मर्कटेस्य सुरापानं, एखाद्या माकडानं दारू पिली असेल, मर्कटेस्य सुरापानं तदमध्ये वृषनिदंशकम, मधामध्ये जर त्याला विंचू चावला तर त्या मनाची काय त्या माकडाची काय अवस्था होईल. एक तर दारू पिली, दुसरं विंचू चावला. त्याच्यानंतर तदमध्ये भूत संचारम, तिसरी गोष्ट म्हणजे भूताने नाही का आतमध्ये प्रवेश केला आहे. ते यद्वा गत्वा भविष्य, ते त्याचं भविष्य काय असू शकेल. म्हणजे एवढे ते मनातून आहे. असं म्हटलं जातं की मनाची तुलना लहान बालकाशी केलेली. बघा लहान बालक कधी शांत बसत नाही, 2-2 मिनिटाला नाही का ते चंचल असतं. आई वारंवार त्याला काय करते, धरून आणते. येऊन वर्षानुवर्षे इस्कॉनमध्ये सुद्धा
लोक जी प्रॅक्टिस करतात अध्यात्माचे ते पण म्हणतात की आमचं मन एवढं नियंत्रित नाही. ब्रह्मचारी संन्यासी असो, तर प्रभुपादाला एकदा विचारलं, प्रभुपाद मन नियंत्रित राहत नाही. तर प्रभुपाद म्हणले, इस्कॉनमध्ये ते योगी बनाले का भक्त बनाले? भक्त काय करतो? योगी मनाला नियंत्रित करतो, पण भक्त काय करतो? त्या मनाला सेवेत संलग्न करतो. जसं बाळ आहे, ते पळत राहणार आहे, पण आई काय करते? त्यासमोर खेळणे टाकून दिले की ते शांत बसते किंवा खायला देते. त्याच प्रकारे हे मन चंचल राहणार आहे, म्हणजे संकल्प विकल्प ह्या द्वंद्वामध्ये तो सतत राहणार आहे. म्हणून इथे आचार्य म्हणतात की या मनावर कधीच विश्वास नाही केला, जीवनभर ते मन नाही का तुम्हाला इकडे तिकडे भटकीत राहील. जसं एक माशी असते, तुम्ही बऱ्याच वेळा मासा पाहिला असेल, तर ती माशी जर ती ह्या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून फुलावर जात असते, तसं आपलं मन इथून तिथं तिथून तिथं असं वारंवार चंचल अवस्थेमध्ये राहतं. पण त्यासाठी इथे आचार्य म्हणतात, मन एव मनुष्यानं कारण बंध मोक्षे बंधया विषय संग मुक्ते निर्विषया मन. मन एव मनुष्यानं, मन हे काय आहे? कारण बंध मोक्षे, बंधनाचं कारण पण आहे आणि मोक्षाचं कारण आहे. जसं घर असतंय, तुम्ही घरात गेलं तर दरवाजा उघडा असतो, म्हणजे तुम्हाला दोन पर्याय, तुम्ही घराच्या बाहेर निघू शकतात आणि आतमध्ये सुद्धा बंदिस्त होऊ शकतात. तसं त्या दरवाजातून जाण्याचा मार्ग आहे, आतमध्ये येण्याचा मार्ग आहे. तसंच हे मन तुमच्या मुक्तीचं कारण आहे आणि बंधनाचं कारण आहे. पण हे कधी होऊ शकतं? विषय संघात जेव्हा राहील, तो विषयाच्या संघात आलं तर त्याला नियंत्रित करणं खूप कठीण राहते. म्हणून इथे आपण आपल्या मनाला सातत्यानं समतोल ठेवलं पाहिजे, आणि ते नाही ठेवलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्या जीवनात भोगावे लागतात. तर जेवढी मन अनियंत्रित राहील तेवढं आपण समस्याला समोर जाऊ. म्हणून बाहेरचा प्रॉब्लेम्स नाहीत, आतमधला प्रॉब्लेम आहे. एकदा गौरव प्रभू त्यांचे एक बुक्स आहे, ते सुंदर एक स्टोरी सांगतात. ते म्हणतात की एकदा जॉन आणि फिलिप, जॉन हा त्यांचा मुलगा असतो आणि फिलिप त्याचे वडील असतात. हा मुलगा शिक्षण करून लॉस एंजेलिसहून नाही का वडिलांकडे येतो. त्याच्या वडिलांना नाही का वनातलं खूप ज्ञान असते, म्हणजे खास करून वनस्पतींचं वृक्षांचं ज्ञान असतं. ते म्हणले, बाळा मी नंतर, माझ्यानंतर हे ज्ञान तुला पाहिजे. म्हणून जंगलातल्या सगळ्या झाडाझुडपांची माहिती नाही का ते त्याचे वडील त्याच्या मुलाला देत होते. ते एक झाडाकडे गेले, ते झाड आहे ना त्याला दाखवलं. तर वडील म्हटले, हे झाडाचं वैशिष्ट्य माहिती आहे का? म्हणले, नाही पप्पा काहीच माहीत नाही. म्हणजे ह्या झाडाची एज ॲव्हरेज कमी कमी 5000 वर्ष राहते, आणि जेवढं हाईटला आहे ना तेवढं ते जमिनीमध्ये रूटमध्ये असतं, आणि याला तोडायला गेलं तर सहजासहजी तुटत नाही, लय चिकट राहते. बरं, याबरोबर मोठं चक्रीवादळ येऊ द्या, मुसळधार पाऊस पडू द्या किंवा भूकंप होऊ द्या, या झाडाला नाही का अजिबात हलू शकत नाही, कारण याचे रूट आहेत ना, मूळ नाही का खूप लांब लांब राहते, म्हणजे खोल बी असतात आणि त्याबरोबर त्याचे मूळ लांब पसरलेले असतात, आणि हाईटला तेवढं आणि खोलीला बी तेवढंच असतं. म्हणले सहजासहजी हे झाड उमळत नाही किंवा पडत नाही, तोडायला गेलं तर चिकट आहे. पण या झाडामध्ये एक विकनेस असा आहे की याच्यामध्ये जेव्हा झाडामध्ये सालीमध्ये फट राहिली ना, तर असे किडे येतात, ते आतमध्ये प्रवेश केले ना, विदिन 1.5-2 महिन्यात नाही का त्या झाडाला उमळून टाकतात. जे चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, भूकंप त्या झाडाला पाडू शकत नाही, हे किडे त्याला 1.5 महिन्याच्या आत नाही का खाली पाडून टाकतात. म्हणजे असं कसं काय? म्हणजे त्याच प्रकारे आपण दिसायला बाहेरून खूप चांगले दिसू, स्ट्रॉंग दिसू, मजबूत असो, आपलं वजन पण असन, पण आपलं मन आतून जेव्हा पोखरतं ना, तर चांगल्या चांगल्या लोकांना खाली कोलॅप्स करतं, आणि अध्यात्म लोकांमधले लोक सुसाईड करतात. तुम्ही फेमस नाव ऐकलं, भय्योजी महाराज, जे राजकारणामध्ये त्यांचं दबदबा होता, पण घरात काहीतरी थोडे कलह झाले आणि मग त्यांनी सुसाईड करून घेतलं. एक काशीचे पण एक मोठे महामंडलेश्वर शिष्याचा त्याचं काहीतरी वाद झाला, आणि त्यांचं वजन खूप होतं, एक आखाड्याचे ते महंत होते, पण त्याने सुद्धा घरामध्ये त्या शिष्याच्या वैताबाई सुसाईड करून घेतलं. त्या शिष्याला त्यांना गादीवर बसवायचं. म्हणजे अध्यात्मामध्ये असो का भौतिक संसारामध्ये असो, जसं तुम्ही मुंबई खात्या पोलीस महासंचालकले एक फेमस नाव आहे, मी त्यांचं नाव विसरून गेलो यूट्यूबला, तर ते एवढे वजनदार व्यक्ती होते, म्हणजे पोलीसवाले
गुंड तर घाबरायचे, पण पोलीसवालेसुद्धा घाबरायचे. पण त्यांना थोडासा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्याने आपल्या रायफलची बंदूक घेऊन नाही का सुसाईड करून घेतला. म्हणजे हे लोक सामाजिक दिवसातून नाही का, यांचं वजन खूप असेल, पण जेव्हा आतून पोकळल्या जातात तर मोठमोठे झाडंसुद्धा उमळून पडतात. का? म्हणजे जगावर नियंत्रित करू शकतो, पण आतल्या मनावर कोणी नियंत्रित करत नाही. म्हणून आपण आध्यात्मिक जीवन जगत असताना, आताच तुम्ही 1-2 घटना ऐकल्या असेल, 3 घटना झाल्या त्या हप्त्यामध्ये, मोबाईलमध्ये पाहिलं असेल. एक मोठे फेमस बाबा आहे नाशिकचे, त्याचे व्हिडिओ लीक झाले. त्या स्त्रियासोबत नाही का वाईट कृत्य करताना. त्याच्यापेक्षा त्या बीडला एक बाबानं अंगावरच चाकूनं नाही का मारून घेतलं, काही लोकांना त्रास दिला म्हणून. आणि तिसरं एक आहे इथे पारनेरला एक बाबानं नाही का 17 वर्षाच्या मुलीला नाही का 8 वर्षापासून नाही का त्याच्याशी अश्लील चाळे केले, तिच्यावर बलात्कार पण केला. पण त्याचे मी व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आलं का हा ज्ञान खूप छान देतोय. प्रवचनं, कथा, कीर्तनं, वाक्चातुर्य खूप आहे. पण हे लोक बाहेरून नाही का पॉपटपणचे, पण आतून पोकळ आहेत. इंद्रियावर निग्रह नाही, मनावर नियंत्रण नाही, याचे दुष्परिणाम काय होते. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही किती भौतिक गोष्टी संपन्नात असेल. आता मी कंपन्यामध्ये लेटेस्टमध्ये मी कथेला जाण्याच्या पहिले एक परिवार भेटला होता. कंपनी ते मोठे व्यक्ती आहेत, पण त्यांचं नियंत्रण राहत नाही. ते ऑफिसमध्ये त्याच याच्यामुळे आणि घरी आल्यानंतर सुद्धा तेच होते. तर ते मला भेटले, म्हणे प्रभूजी मी सगळ्याला कंट्रोल करतो, पण मी माझ्या स्वतःवर कंट्रोल किंवा माझ्या मुलावर मी कंट्रोल करू शकत नाही. मग ह्या गोष्टीतून काय, मन संकल्प विकल्प करत राहत आणि मनुष्याला नाही का ते नाचवत राहते. जसं तुम्ही त्या भावल्या पाहिल्या असेल कधी, त्या भावल्या दिसत नाही त्याला काळाद्वारा, पण ते बराबर हातानं नाचवत आहे. तसंच मन काय करत आहे, आपल्याला नाचवत राहते. म्हणजे तुम्ही किती वर्षे अध्यात्म राहतात हे काही मायने नाही, पण तुमचं मन तुम्हाला कधी धोका देईन माहीत नाही. आणि ह्या मनाचे दुष्परिणाम आपल्या याच्यामध्ये 8 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या की ज्याचं मन नियंत्रित नसेल त्याच्या जीवनात काय काय होतं आहे इथे वर्णन केलेले. तर आपल्याला याला हे एवढं मनाला नियंत्रण करणं सोपं नाही, सरळ पण नाही, कठीण आहे. कठीण जरी असलं पण प्रॅक्टिस केले तर सोपं होतं. पण याचे दुष्परिणाम आपल्या याच्यामध्ये खूप सांगितलेले. तर मी एक पुस्तक आहे आपल्याच इस्कॉनचे एका भक्तांनी लिहिलेलं आहे, त्याने दिलेलं आहे माइंड कंट्रोल याच्यावर दिलेलं आहे, मन पण नियंत्रण करणे. प्रेमरंजन दास आहे, PhD झालेले, त्याने खूप सुंदर लिहिले. तर याचे दुष्परिणाम, पहिलं म्हणजे ज्याचं मन नियंत्रित नसेल तर पहिली गोष्ट ताणतणाव आणि चिंता वाढत राहते. म्हणजे बघा आपण किती चिंता करतो. आता मी पण एवढ्या वर्ष आहे, आपण काही जरी नसलं, भक्ती करीत जरी असलो, कुठं ना कुठं घेणं देणं चिंता आपल्या मनामध्ये बसलेली असते. म्हणजे तुम्ही मंदिरात राहा, मंदिराच्या बाहेर राहा, संसारामध्ये राहा, चिंता आणि ताणतणाव राहते. आणि सतत विचार आपण सगळ्या पब्लिकमध्ये राहतो, पण एकांतात राहतो, विचारामध्ये राहतो. जसं आमच्या मंदिरात एक भक्त आहे, तो जप करताना नुसता असं बघत राहतो एकटक, किंवा त्याला एक जी सेवा दिली ना तो असा टक बघत असतो. तर कारण त्याचं मन आहे ना एवढं भयंकर आहे, त्याला म्हटलं वेडा होशील तू. म्हणजे प्रवचन असो किंवा कीर्तन असो का प्रसाद असो, प्रसाद घेताना अचानक तो असा थांबेल, 2 घास खाईल आणि बघेल, आणि त्या विचारामध्ये तो एवढा तल्लीन झालेला असतो, कळतच नाही, त्याला असा चिमटा घ्यावा लागते. आपण पण असं की झोपल्यानंतर सुद्धा आपलं मन शांत बसत नाही. काही आता काही विचार येतात स्वप्नामध्ये. मला तर मध्यंतरी स्वप्न पडले, मी 10व्या मधल्या उडी मारली. सगळ्या जागो ठेवलं, अरे कुठे आहेत आपण. म्हणजे मन तुम्हाला काय काय देईल दिवसभरातून, म्हणजे विचार करू शकत नाही. म्हणजे झोपेत सुद्धा ते शांत बसवत नाही, जागे असल्यावर काय. म्हणून ताण तणाव चिंता काय, मनाचं समतोल नसणे. इथं असं कोणी प्रवचनात बसल्यानं म्हणू शकत नाही की प्रभूजी माझं मन नियंत्रित आहे. हां, तो असेल बाबा. ह्या जगामध्ये ज्याचं मन नियंत्रित आहे तो सुखी आहे, ज्याचं मन नियंत्रित नसेल तो दुःखी राहणार. दुःखी राहणार आहे आणि त्याच्या आजूबाजूचे जेवढे लोक आहेत त्याला तो दुःखी करीत राहणार आहे.
म्हणून पहिली गोष्ट, पहिलं एक आहे ताण तणाव हे अनियंत्रित मनाचे परिणाम, आणि ज्याचं दुष्परिणाम काय होतात, चिंता आणि ट्रेस. जेव्हा आपण जास्त ताणतणाव घेऊ तर आपल्या शारीरिक नाही का BP शुगर वाढण्याची. म्हणून आजकाल BP शूट होण्याचं कारण काय, जास्त टेन्शन घेणं, हे ताणाचंच लक्षण आहे. बघा, जेवढं काम करून लोक थकत नाही ना, तेवढं कंपनीतून जेव्हा लोक येतात ना दिवसभर ट्रेस घेऊन, त्याला असं वाटतं संध्याकाळी नको रे बाबा, बस हे मोबाईल आणि लॅपटॉप बाजूला फेका. आल्या आल्या तो थकल्यासारखं. मला कधी कधी वाटतं यार, आता काय दिवसभर दगड फोडत नाही पण एवढा थकला कसं काय. फिजिकल वर्क नाही, मनाने एवढा थकून गेलेला असतो तो. हे पहिलं. किती जणांचा अनुभव असेल, म्हणजे फिजिकल केल्यावर परवडत पण मेंटिक लेवलला केल्यावर परवडत नाही. म्हणजे आजचं काम, उद्याचं काम, परवाचं काम, महिनाभर टेन्शन. हे पहिलं. दुसरं काय, जर मन नियंत्रित नसेल तर निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. आपण डिसिजन घेऊ शकत नाही. आमच्याकडे बरेच पोर येतात, प्रभूजी लग्न करू का ब्रह्मचारी हो, ब्रह्मचारी झाले मी टिकल का नाही, टिकलं तर किती दिवस टिकेल, लग्न केलं बायको चांगली भेटेल का नाही, भेटली तर भक्ती करू देईल का नाही, मग काय करू, लग्न करू का भक्ती करू, तू ठरव काय करायचं कर, मला कशाला ताण देतो तू. बरेच जण येऊन करत राहतात, प्रभूजी मग भक्ताशी करू का भौतिकवादीशी करू, मग जॉब करूवाले पाहू का घरीवाले राहू कर. अरे भाऊ, तू घेणं निर्णय, तुला लग्न करायचं, मला करायचंय. इथून म्हणजे इथं काय आहे, निर्णय. मग आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यावर निर्णय सोडून देतो. ऑफिसमध्ये घ्या, घरामध्ये द्या, मग हे करू का ते करू, दुविधामध्ये असतात. आणि वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला वाटतं अरे ते केलं असतं तर बरं झालं असतं, आता काय. तर निर्णय क्षमता घेण्याचं ज्याच्याकडं नसेल त्याचं मन नियंत्रण. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात, दुसऱ्याचं अनुकरण करण्यापेक्षा तुम्ही निर्णय घ्या. तो निर्णय जरी चुकीचा का असे ना, पण चुकीच्या निर्णयातून तुम्हाला शिकायला भेटेल. निर्णय न घेण्यापेक्षा घेतलेलं बरं, आणि त्या निर्णयाच्या, चुकीच्या निर्णयातून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शिकायला भेटेल अनुभवातून, आणि भविष्यामध्ये तुम्ही मजबूत बनता. हे मन नियंत्रित नसल्याचं दुसरं लक्षण सांगतात. म्हणून जे गोंधळलेलं असतात. तिसरी गोष्ट याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीहून चिडचिड करणे, राग करणे आणि सहनशक्तीला न राहणे. ज्याचं मन नियंत्रित नसेल त्याचे 3 लक्षणं. नेहमी चिडचिड छोट्या गोष्टीवर. सोड्याच्या बॉटलसारखं उतू राहतो लोकच, माहिती आहे. सोड्याची बॉटल हलवा, भुजू. आज घरात मला असं यानं बघितलं, माझ्या सासूनं मला असं बघितलं, माझ्या सुनानं असं केलं, तिनं माझ्याकडे पाहून तोंडच वाकडं केलं. तिचा तोंड खराब असेल बाबा, काय तू कशाला टेन्शन घेते, यानं मला असंच म्हटलं तर तसं म्हटलं. छोट्या छोट्या गोष्टीसाठी चिडचिड करणं हे कशाचं लक्षण आहे, ज्याचं मन नियंत्रण आहे. दुसरं, सहन करणं. अजिबात त्याला सहन होत नाही. घरात एखादा पाहुणा आला रे आला की त्याला सहन होत नाही. हा किती दिवस थांबेल, याला खाऊ घालावं लागेल, याचे कपडे धुवा लागतील. एक आपल्या लेवलला उदाहरण देतो. आता तुम्ही तुमच्या लेवलला विचार करा की आपण कशामुळे चिडचिड करतो. मुलं उठले नाही, नवरा उठला नाही, घरातले कामं नाही झाले, छोट्या छोट्या गोष्टी चिडचिड करणं. आणि याच्यामधले सगळ्यात सहनशक्ती अजिबात नाही. आणि जे सहनशक्ती राहत नाही याचं कारण काय, की बाबा तुझं मन नियंत्रित नाही. जो सहनशक्ती वाढवतो तो ज्याचं मन नियंत्रित आहे त्याची सहनशक्ती. कारण परिस्थितीला आणि व्यक्तीला तो अजिबात बदलू शकत नाही, हे ध्यानात ठेवा. आपण सामाजिक बदलू शकतो का, आपल्या हातात का, पारिवारिक आहे का बदलू शकतो का, घरातले लोक बदलू शकता का, किंवा ज्यांच्याकडून त्रास होतो ऑफिसमध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही कामं करतात त्या ठिकाणी काय सहन केल्याशिवाय पर्यायच नाही. घरात नातेवाईकाला सहन करावंच लागतं. आपण जसं कोणाला सहन करतो तसे लोकसुद्धा आपल्याला सहन करतात. जसं लोकांमुळे आपल्याला त्रास होतो तसं आपल्यामुळे सुद्धा लोकांना त्रास होतो. एवढं सोपं नाही, होतो त्रास. तर हे तिसरं लक्षण आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करणं, राग येणं. चौथी गोष्ट म्हणजे एकाग्रता जी आहे ती नष्ट होते. याच्यामध्ये अभ्यासामध्ये, कामामध्ये, कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही. कधी कधी वाटते ग्रंथ वाचू का जप करू का मोबाईल पाहू का प्रवचन ऐकू, का सत्संगाला जाऊ का मोबाईलवर ऐकू. मग प्रभूजी आपले आज जाते, प्रभूजीत नाही मग मोबाईलवरच पाहू. मोबाईलवर पाहता कानाला, घरात किचनमध्ये काय चालू आहे, मुलं काय करतात, त्याचं म्हणजे एक न धड भाराभार चिंध्या असतात त्याच्या.
एक गोष्टी करत नाही. मला एक जणानं असंच मध्यंतरी म्हणजे प्रभूजी भागवत आणून ठेवून 6 वर्ष झाले, कुठून सुरुवात करायला वाचायला? मग एवढे ग्रंथ पाहिल्यानंतर प्रभूजी वाचणं होईल का नाही? कुठून सुरुवात कर? अरे म्हणलं वाच तर खरी, तू सुरुवातच करत नाही. ते बावनत तुम्हाला प्रभूजी लयच ग्रंथ आहे वाचायला, दडपण आलंय हो मला. अरे म्हटलं तू दडपण म्हणून साठी ते करतोस का? त्याला जर वेगळ्या भाषेत बोललो मी, आता इथं बोलण्यासारखं नाही ते. हा म्हणजे मग तो भागवतम वाचणार, मग त्याच्या पहिले म्हणतो गीताच वाचून घ्यावा. गीता वाचा गेला तर म्हणतो मग छोटे छोटेच वाचू. 3 वर्षापासून तो संकल्प विकल्पच करतो, अजून त्या पुस्तकाला हातच लावला नाही त्या भाऊनं. आपल्या जीवनात बी होत असेल, बुक कदाचित घेऊ आणि नंतर नाही ठेव, आज प्रवचन ऐकू, नसेल प्रवचन पाहायला जाता जाता 3-4 रील ताशा पाहतो, लगेच काम आलं ते सोडून सगळं गेला. म्हणजे वाईट चांगल्यामध्ये एक गोष्ट करायचं तर त्याच्याबरोबर होत आहे. तर याचं कारण काय? एक चित्त नाही. तुम्ही घेतलं पुस्तक, आवडो ना आवडो, रोजचे 2 पानं वाचायला, हे तुमची डिसिप्लिन, तुमची शिस्त लावणं महत्त्वाचं आहे. आता इथं सत्संगाला बी येतात ना लोक, शुक्रवार जावा का नाही? बरं आता प्रसाद बी नाही, मागच्या आठवड्यात नुसते प्रभूजी केळच खाऊ राहिले, ते काही केळं भेटत नाहीत का काय? हां, मन काय म्हणतंय? जाऊ दे ना, कशाला जायचं? काउन्सिलिंग मीटिंग होती आठवड्यातून, शुक्रवारी काय व्हरायटी थोडी भेटणार आहे? ऑफिसचे कामं करून घेऊ, घरातले कामं करून घेऊ, हां, लग्नाला जाऊ. आपलं मन काय करतंय? एका करत नाही. तर हे चौथं लक्षण. 5वं म्हणजे ज्याचं मन नियंत्रित नसेल, नेहमी नकारात्मक विचार करतो. कोणी त्याला काही चांगलं सांगू द्या, निगेटिव्हच पाहतो, म्हणजे धड कधीच बघणार नाही. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची त्याला भीती राहते, शंका राहते, न्यूनगंड राहते आणि आत्मविश्वास कमी होतो. हे त्याचे लक्षण. म्हणजे काय? नेहमी नकारात्मक, डाऊट, असं केलं तर होईल का, तसं केलं तर होईल, मी करू शकेल का? कॉन्फिडन्स. आमचे एक माताजी आहेत, म्हणे प्रभू जेवढ्या दिवस मी घरी होते माझा कॉन्फिडन्स वीक झाला. मला असं घरी काय केलंय की तुमचा कॉन्फिडन्स वीक व्हायला? म्हणजे मला कॉन्फिडन्स, अरे मला आता काय सांगू कॉन्फिडन्स म्हणजे काय? म्हणलं माझ्यासारखा माणूस आहे ज्याला काही ABCD येत नाही पण एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये जीवन जगतो. जसं आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी सांगत होते. आणि माझा एक अनुभव असा आहे, एकदा मी एका कार्यक्रमाला गेलो, पण तिथले लोक पाहिल्यानंतर माझे एकदम असे घाबरून गेलो. मी फुल प्रिपरेशन केलं होतं प्रवचन स्टार्टिंगच्या दिवसामध्ये, आणि घाबरून गेल्यानंतर जे प्रवचन 1 तास होतं ते 15 मिनिटातच निपटवलं, कारण ते दडपण होतं. आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मला सांगितलं एक ठिकाणी प्रिपरेशन अजिबात नव्हतं. अचानक नाही 200-300 लोक मला कृष्णधनपूर म्हणले, जा गंगापूरला साधना मिसळच्या तिथे कार्यक्रम आहे, तिथे तुला जाऊन स्पीच द्यायचं. म्हणलं प्रभूजी, अरे जा म्हणले, जे काय बोल. तिथं पाहिल्यानंतर सगळ्या कंपन्याचे लोक होते. म्हणलं फुल फ्लेसमध्ये ठोकून काढलं. अभ्यास काय नव्हता, पण कॉन्फिडन्स असा होता की समोरचा ठप्प झाला पाहिजे, बाबा लय पोहोचलेला आहे. सांगायचा मुद्दा की हे मन नियंत्रित नसल्यामुळं गडबड होते. तर 4थी गोष्ट, नेहमी नकारात्मक. तो कशा तरी निगेटिव्ह बघणार. तो प्रवचनामध्ये असो, घरामध्ये असो, साधनेमध्ये असो, जिकडं नातेवाईकामध्ये असो, तो निगेटिव्ह. कोणी त्याला धड बोललं तरी तो निगेटिव्ह राहतो. आणि याचं लक्षण काय? भीती राहते, डाऊट, न्यूनगंड, आत्मविश्वास कमी होतो, आणि हे होतं. 6वी गोष्ट, ज्याचं मन नियंत्रित नसेल त्याचे दुष्परिणाम होतात. नातेसंबंधामध्ये बिघड होते, जास्त प्रतिक्रिया देणे आणि गैरसमज करून घेणे. ज्याचं मन नियंत्रित नसेल ना, तर गैरसमज करून घेतात. माझ्या व्यक्तीनं असं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये लगेच कमेंट देणं, प्रतिक्रिया देणं. मी कधी कधी संघाचा अभ्यास करतो. संघावाले काही बोलत नाहीत हो, पण त्यांना जे करायचे ते करतात. त्याच्यानंतर BJP सरकारमध्ये प्रधानमंत्रीपासून मंत्र्यापर्यंत कोणी काही बोलत नाही, पण त्यांना बराबर शांतीत करतात. आणि काही नुसते बडबड बडबड बड करतात, आणि त्याच्याकडून होतं काही नाही, असं ना. तसंच इथे जास्त प्रतिक्रिया म्हणून आपल्या परिवारामध्ये विशेष करून कधी मन नियंत्रण असलं तर लगेच कमेंट करू नका, प्रतिक्रिया देऊ नका. जसं मला एकदा स्टार्टिंगला आठवत आहे, एक मंदिरामध्ये एका भक्ताला
आला होता बऱ्याच दिवसानं. आणि त्यावेळेस काय नवीनच होतं, मॅच्युरिटी एवढी काही नव्हती. म्हणजे आलं ते वाटेल मनाला बोलायचं, आपलं वाटायचं जगात हुशार माणूस आपणच. तर लय चुका करीत गेलोत. पण एक व्यक्ती आला होता आणि तो यायचा आणि जप करत नसायचा बिचारा, तो शांत बसायचा. तर एक दिवस असं त्याला मी बोलून गेलो, काय तुम्ही येतात नुसतं मंदिरामध्ये आणि टाईमपास करतात. तर तो मनुष्य माझ्याकडून अचंबित पाहायला लागला. मग त्याचे 2-3 दिवस झाल्यानंतर त्याचा एक मित्र आला आणि मग त्याला मी विचारलं, म्हणलं का होती दिसत नाही. आणि प्रभूजी त्याच्या घरामध्ये एवढं भयंकर प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याची बायको त्याच्याशी कधी व्यवहार करत नाही, आईवडील आजारी असतात, जॉबचे पूर्ण वांदे गेलेले आहेत, मुलं त्याच्याशी चांगला व्यवहार करत नाहीत. तेवढा मानसिक तणावामध्ये असतो आणि मंदिरात आल्यानंतर त्याला कुठंतरी आशेची किरण वाटते. तर माझं असं अंगाचं पाणी झालं की मी त्याची हिस्ट्री न जाणता मी काय दिलं, त्याच्यावर प्रतिक्रिया देऊन टाकली. नंतर मी त्या टायमाला तो फोन असायचा हातचा, त्याच्यावर फोन केला. म्हणलं प्रभूजी मला तुम्हाला भेटायला यायचं. म्हणे कशाला येऊ भेटायला तुमच्याकडे, तुमच्या मग तो आले. म्हणलं क्षमा करा, मी त्या दिवशी तुमच्यावर अशीच प्रतिक्रिया दिली. नंतर कळालं नाही, याच्यापुढे कधी कोणाची हिस्ट्री जाणल्याशिवाय काही बोलायचं नाही, कधी कोणावर कमेंट नाही करायची. नाही तर तुमची कमेंट, शिक्षाष्टमप्रभू एक वाक्य सांगत होते. एकदा वृंदावनमध्ये प्रभूजी राहत होते. ते एक भक्त डाव्या साईडनं नाही का जप करीत होते. त्यांच्या शेजारी बसलेले होते. खूप वेळ झाल्यानंतर यांना रावत नव्हतं. ते म्हणले आप लेफ्ट साइड से जप क्यों कर रहे, नाही चालता असं तसं. तर त्या भक्तानं काय केलं, ते जप कंप्लीट झाला आणि हात असा वरती केला. त्या भक्ताच्या हाताला बोटच नव्हते. तर प्रभूजी म्हटले, जमिनीत मला जागा नव्हती, कुठं मी जमिनीत धसू. मी या भक्ताला कसं जजमेंट केलं. तर सांगायचा मुद्दा असा की आपण प्रतिक्रिया देऊन टाकतो ना, त्याच्या पारिवारिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, शारीरिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये, मानसिक जीवनावर काय लोकांचे होत असेल माहीत नाही. म्हणून इथं हे दिलेलं आहे. याचं आणखीन ज्याचं मन नियंत्रित नसेल, सगळ्यात महत्त्वाचं शारीरिक परिणाम दिसतात. त्याच्यामध्ये झोप न लागणे, डोकेदुखी, थकाव आणि ब्लड प्रेशर वाढणे, हे ज्याचं मन नियंत्रित नसल्याचे लक्षण आहेत. कोणते लक्षण आहेत? नेहमी थकू जाणार, त्याच्यानंतर झोप न लागणार, रात्रभर चिंता. आता एक भक्त माताजी प्रभूजी येते, म्हणे प्रभू झोपच येत नाही, एवढी चिंता. फॅनला बघत बसतात ते रात्रभर, भिंतीला बघतात, पिक्चर बघत बसतात. रात्री 2-2 वाजेपर्यंत, 3-3 पर्यंत नसते त्यांना झोप. कुठं पहाटे झोप लागते. घरामध्ये त्यांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर हे काय, मन स्टेबल नसल्यामुळे. आमच्या मंदिरामध्ये एक भक्त आहे, तो रात्री 2 वाजेपर्यंत फिरत राहतो नुसता. ह्या रूममधून जाय, त्या रूममध्ये जाय, पुन्हा जाऊन बेडपाशी मच्छरदानी जवळ बघ ना, हा झोपला का, डोळे उघडे का बंद आहे त्याचे. जाऊन त्याच्याकडे बॅटरी उघडून पाहणार, पुन्हा हळूच म्हणणार काय झोपला का. अख्खे रूममध्ये त्यानं वैतागून सोडलेत. आणि दिवसभर झोपलेला असतो, रात्रभरच स्वतः जागत बसतो भूतासारखा. पुन्हा जाता जाता अचानक चालत जाईल, वापस येऊन जाईल, पुन्हा डोक्याला हात लावीन, प्रवचनामध्ये विचार करेल, मदतच हसल. हां, म्हणून अरे याला झालंय काय. हां, तर महत्त्वाचं काय, इथे शारीरिक लक्षण येतं. आणि 8वी गोष्ट म्हणजे ज्याचं मन शांत नसेल, त्या मनाला शांत करण्यासाठी तो व्यसनाच्या अधीन होतो. दारू पिणार, सिगरेट पिणार किंवा ड्रग्ज घेणार, हे मन नियंत्रित नसलेले लक्षण आहेत. म्हणून त्या मनाला आता याच्यावर तुम्ही कसं नियंत्रित करणार, तर याला प्रॅक्टिकली सगळ्यात महत्त्वाचं, रोज 10-15 मिनटं सकाळीवर मेडिटेशन करायचं, प्राणायाम करायचं, ओमकार करायचा, मनाला स्टेबिलिटी येते. म्हणून पहिल्या काळामध्ये ऋषीमुनी असायचे ना, ते ओमकार जप करायचे. आज मी सकाळी तुम्ही ओमकार केला, आता ओमकारामध्ये नुसतं वरडायचं ना, ओ. आमच्याकडे एक भक्त ओमकार करतो, तो हा ध्यान करतो का सगळ्यात भक्तांना उठवून टाकतो. ओ, अरे बस कर म्हटलं भाऊ हो. हां, तर नाही, तर त्याला एकाग्रता आली पाहिजे त्या ओमावर. त्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये ओमकार करताना श्वासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्यामुळे विचाराची गती कमी होते. दुसरं, प्राणायाम करायचा, अनुलोम विलोम, कपालभाती यासारखे श्वासन क्रियाचे व्यायाम मनाला स्थिर करतात, ते पण
फिजिकली. तिसरी गोष्ट योग अभ्यासमुळे शारीरिकाचं जर योगा केला, प्राणायाम केला, ते पण केलं पाहिजे. चौथी गोष्ट आहे मनातले विचार आहेत ना, लिहाची सेवा लावा, प्रॅक्टिस. ब्रज बिहारी प्रो सांगतात त्यांच्या प्रवचनामध्ये, त्यांचं बुक्स आहे माइंड कंट्रोलवर. तर ते म्हणतात की तुम्हाला जे काही वाटलं ते तुमच्यासमोर डायरी लिहून ठेवायची, त्याच्यात नोट डाऊन करायचं. बघा जसं जपायला बसलोत ना, सगळे विचार एकदाच येतात आणि बाजूला माळ ठेवा. मग विचार काय करायचं आपल्याला. तुमच्या बाबतीत होतं का माझ्या बाबतीत होते. मला सकाळी जपायला बसल्यावर आज हे प्रवचन करायचं, बरं हे पॉईंट लिहून ठेवू, आज ही सेवा करायची, आज याला भेटायचं, पुन्हा पुढच्या आठवड्यात इकडे जायचं. आणि नंतर जप झाला की मग आपण काय करतो, ती तयारी का एक गोष्ट आठवत नाही. मला मन किती नालायक आहे की माणसाला कसं, आणि जप घेतल्यानंतर त्याला उतू येते जप झाला की बंद. तर त्यासाठी लिहायची सवय झाली पाहिजे. सगळ्यात म्हणजे सकारात्मक विचार करायचा. कोणती गोष्ट आली तर त्याच्यातून चांगलं काय निघतं आणि हे विचार करायचा. कोणी काही सांगत असेल तर त्यातून शिकलं पाहिजे. एखादा प्रसंग आला त्याच्यातून शिकलं पाहिजे. कोणी जर आपल्या जीवनात सजेस्ट करीत असेल तर त्याच्यामध्ये आपण शिकलं पाहिजे, सकारात्मक घेतलं पाहिजे, नाही की नकारात्मक. जे निगेटिव्ह लोक असतात ना, ते वैतागले असतात, त्यांच्यामुळे दुसरे पण वैतागलेले असतात. तर हे नकारात्मक आले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मन जर तुम्हाला चांगलं कंट्रोल करायचं असेल तर हे म्हणतात मोबाईल व सोशल मीडियापासून थोडे दूर राहा. जास्त माहितीमुळं मन अस्थिर होऊन जाते. सोशल मीडिया. आणि बघा ना, काही बातम्या आपण पाहतो आता, एवढ्या बातम्या त्या कोरोनाच्या काळामध्ये किती भयंकर. पुन्हा आता त्या युद्ध चालू आहे, किंवा आता तुम्ही पाहिलं असं यूट्यूबवर नाही का, काही जेवढं तुम्ही बातम्या पाहतात तेवढं माइंड खराब होऊन जाते. यानं याला मारलं, त्यानं मारलं, यानं असं केलं, ह्या मुलीला असं केलं. आता तुम्ही लेटेस्टमध्ये ऐकलं, त्या एका 6 वर्षाच्या मुलीवर ॲसिड फेकले. 6 वर्षाची, तिला काही बिचारीला काही नाही, पण त्याची मती किती भ्रष्ट. असे 4 चौकात येऊन यानं गोळ्या घातल्या पाहिजे, नाही तर फासाला लटकलं पाहिजे. पण आपल्या भारतीय नियम एवढ्या फालतू आहेत ना, त्याचा काही उपयोग नाही. एकानं चूक केली की 10 जणांना जर पाहिजे. पण त्या कधी कधी मुस्लिम कंट्रीमध्ये मला खूप चांगलं आहे, एकानं चूक केली की 4 चौकात त्याला उडवतात. एक मानानं शिर्या कानून खूप चांगला आहे की 10 वेळा चुका कर. तर इथे जास्त माहिती माणसाला चंचल करते, म्हणून मोबाईलपासून जेवढं कमी राहता येईल तेवढं राहायला पाहिजे. पण आता आपल्या हाताला खास सुट्टी, रात्री झोपताना सुद्धा लोक त्यांच्या हाताला मोबाईल लागतो, म्हणजे उठताना झोपताना एवढं हे झालेलं आहे. तर हे राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं चांगली लोकांची संगत ठेवली पाहिजे. जे चांगले लोकांसोबत राहिल्यानंतर त्यांच्या विचारानुसार आपलं विचार बांधतात. काय चांगले संगती, अशा लोक चांगल्या लोकांच्या संगतीत आपण जेव्हा राहू तेव्हा आपल्याला नाही का तसे आपले विचार बांधतात. निगेटिव्ह लोकांच्या संगतीत राहिलं तर निगेटिव्ह आपले विचार बांधतात. त्याच्यानंतर छंद जोपासला पाहिजे, विशेष करून संगीतामध्ये, वाचन करण्यामध्ये किंवा सत्संगाचा छंद लागला पाहिजे. त्याच्यानंतर पुरेशी झोप घ्या. मिनिमम 8 तास जर झोप घेतली, ज्याची झोप व्यवस्थित नसेल त्याचं मन नियंत्रित राहत नाही. कारण मन काय करतंय, बॉडी व्यवस्थित नसेल. आता मी सकाळी जप करताना मला झोप येऊ लागली, मी 1 वाजता झोपलो, 3:30ला उठलो. माझी झोप चांगली झाल्यानंतर जपाला पण मन लागलं. तर हे लक्षण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, की ज्याचं मन नियंत्रित नसेल त्यांना आध्यात्मिक वाचन केलं पाहिजे. नामस्मरण केल्याने त्या मनाला स्थैर्य आणि सकारात्मक विचार भेटतात. तर त्यासाठी आपण अध्यात्मामध्ये काय केलं पाहिजे, तर उत्साह राहायला पाहिजे भक्ती मार्गामध्ये. आता आपल्या भक्तीचं आलं पहा. एक म्हणजे उत्साह आणि साहस ठेवलं पाहिजे. उत्साह म्हणजे काय हो माझे मी ग्रंथ वाचणार, काय हो मी प्रवचन ऐकणार, काय हो माझा नित्यनियमाचा जप करेल, नित्यनियमाने मी मंदिरात सत्संगाला येईल. हा उत्साह ठेवायचा, ज्यामुळं तिथं जाऊन तुमच्या मनाला नाही का एक चांगलं ट्रेनिंग भेटू शकेल. हताश व्हायचं नाही, डिस्करेज व्हायचं नाही. आज न उद्या चांगलं आपल्या जीवनात होईल हे विचार आपण केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास ठेवायचा मनाला नियंत्रण. प्रभुपाद म्हणतात की मनाला नियंत्रित करू नका, तर मनाला असं गोष्ट सवय लावा, सेवेत लावा की ज्यामुळं ते होईल. आणि याच्यासाठी चांगल्या 4 गोष्टी म्हणजे 4 नियमाचं पालन करा. मांसाहार नाही, जुगार नाही, नशापान नाही, अवैध स्त्री संग नाही,
ह्या गोष्टी. आणि याच्यामध्ये मनाला जास्त भयंकर वाईट अवस्था आणणार असेल तर मैथून सुख आहे. म्हणून ज्यांना स्मृती राहत नाही, ज्यांचं वीर्य जास्त पतन होत आहे, स्त्रीचं रजस्व किंवा पुरुषाचं वीर्य असो, त्याचं मन स्थिर राहत नाही आणि लक्षात राहण्याचं हे पण त्याचे परिणाम आहेत. तर म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे, 4 नियम. आणि प्रभुपाद इथं 5 गोष्टी सांगतात. एक म्हणजे सदैव श्रील प्रभुपादांच्या पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे आणि त्याचं श्रवण केलं पाहिजे, ज्या मनाची स्थिरता होईल. दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्णाचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची संगती करायची, त्यांची सेवा केली पाहिजे त्याच्यामुळं. तिसरी गोष्ट, जेव्हा शक्य होईल मंदिराचे सर्व कार्यक्रमामध्ये सामील झाले पाहिजे. जेव्हा तुम्ही सामील होता तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, भगवान श्रीकृष्णाचे जे विग्रह आहेत त्या विग्रहांमध्ये जर विग्रहांची सेवा केली, आरची विग्रहाची, तर मन नियंत्रण. आणि माझा अनुभव असा आहे, जपामध्ये मन लागत नाही, प्रसादामध्ये मन लागत नाही, कीर्तनामध्ये लागतं, पण आरची विग्रहाची 2 तासाची वर्शिप असते मदन गोपालजीची, मन इकडं भटकत नाही. जसं अल्ट्राच्या खाली आलो की प्लॅनिंग चालू होते, अल्ट्रामध्ये जाण्याच्या पहिले आणि अल्ट्राच्या नंतर, पण त्या 2 तासामध्ये तुम्हाला काही आठवत नाही. तुमचं एकच फोकस असतं ते मदन गोपालची सेवा करणं. तसं तुमच्या घरामध्ये जे काही विग्रह असतील, लड्डू गोपाल असेल, राधाकृष्ण असतील, त्यांची करायचे, त्याने शृंगार करायचा, त्याच्यामुळे फायदा होत आहे. आणि येणे प्रकारे हे मन तुमचं नियंत्रित होत नसेल तर येणे कृष्णाचं स्मरण करण्यासाठी करायचं. आणि त्याला सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे काय, भगवंताचे भजन ऐकायचे, कीर्तन ऐकायचं, जे वक्ता तुम्हाला आवडतो. ज्यावेळेस तुम्हाला जीवनात वाटलं की माझं मन चंचल होत आहे, माझ्या बाबतीत मी सांगतो, आम्ही कपडे घातले म्हणजे काय आम्ही लय मोठे पोचलेले आहेत का? अजिबात नाही. आमचं मन भटकत राहत आहे, आम्हाला पण त्रास होतो. लोकांना गैरसमज, कपडे घातले म्हणजे यांना नाही का लय ज्ञान झालं ना? अजिबात नाही. पण आमच्या जीवनात ते आले, काही क्रोध आला, काम आला, लोभ आला, त्यावेळेस मी सरळ राधिका प्रभू यांचं भजन लावतो, राधे राधे गोविंद गोविंद भजन ऐकत राहतो. जाऊ दे तिकडे काय होतं, त्यांचे भजन. त्यावेळेस माझं मन काय होतं, स्टेबल होते. म्हणून हे फॉर्म्युला तुम्ही तुमच्या जीवनात पालन करू शकतात, ज्यामुळं तुमचं आध्यात्मिक जीवन पण चांगलं चालेल, पारिवारिक जीवन पण चांगलं चालेल, सामाजिक जीवनात पण त्याचा फायदा होऊ शकेल. आणि जी जीवनातले प्रॉब्लेम, समस्या आहेत त्या कमी होऊन आपण सुख शांती समाधाचं जीवन जगू शकतो. हेच ह्या उपदेशामृतच्या मनसा वेगम, त्याच्यासाठी आचार्य उपदेशामृतामध्ये झाले, मनसा वेगम झालं तर तुम्ही भक्तीमध्ये प्रगती करू शकतात. अन्यथा मन चंचल आहे, शेवटी आता स्टेबल नाही झालं तर शेवटच्या टर्नाला भगवंताचं स्मरण करायला ते तुम्हाला कारणीभूत ठरेल. म्हणून त्या मनाच्यामुळं, मन येव मनुष्यानं कारण बंधन, मन हे मुक्तीचं कारण आहे, बंधनाचं कारण आहे. त्यासाठी ही प्रॅक्टिस करायची, वारंवार करायची. आणि त्या ज्या काही आपल्याला विधी दिलेल्या आहेत प्रभुपादाने, त्याच्यामध्ये जेवढं होईल संलग्न होऊन आपण आपल्या जीवनात पालन केलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.